नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, संच मान्यता 2025-26 संदर्भात वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला या चॅनलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतोय. जो काही जी-आर निघालेला होता संच मान्यता निश्चिती संदर्भात, ती कारवाई बऱ्यापैकी पूर्णत्वाकडे आलेली होती. आता एक अत्यंत अपडेटेड अशी माहिती हाती आलेली आहे की ज्यामध्ये जो शासनाने जी-आर काढला होता संच मान्यता, तो रद्द करण्याची परिस्थिती आलेली आहे का? आणि जी काही शिक्षकांचं समायोजन सुरुवात आहे जी प्रक्रिया, त्याला का ब्रेक लागलेला आहे का? या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीविषयी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा अशा शिक्षक वर्गांपर्यंत, विद्यार्थी मित्रांपर्यंत ज्यांना या संपूर्ण माहितीचा उपयोग होणार आहे, आणि जाता जाता एक लाईक करायचं आहे जेणेकरून अशीच व्हिडिओ संदर्भात तुम्हाला अपडेट मी देत राहील. तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे नुकतंच या 27 तारखेपासून टी परीक्षेची नोटिफिकेशन आलं आणि ॲप्लिकेशनला स्टार्ट झालं. कारण अत्यंत महत्त्वाची असणारी ही परीक्षा आणि ही अनिवार्यतेची असणारी परीक्षा, याच्याच परिपूर्ण तयारीसाठी घेऊन आलो आहोत आपण महागुरु 1.0 बॅच, की ज्या बॅचमध्ये आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर महत्त्वपूर्ण असे त्यांचे 2 विषय मराठी आणि इंग्रजी दर्जेदार मार्गदर्शन, अगदी आउट ऑफ मार्क पाडण्याची असणारी शाश्वती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा यावर्षी तुम्हाला नक्की पात्रता धारण करण्यास मदतगार झालेले आहेत. अनेक विद्यार्थी आहेत त्यांचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार झाले आणि पुढे जाऊन ते शिक्षक पदावरती कार्यरत आहे. अगदी तीच तंतोतंत टीम तुम्हाला लाभत आहे. आपल्याला माहिती, सेवेत असणारी शिक्षक वर्गांसाठी असणारी अनिवार्य टी त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी खास त्यांच्यासाठी गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय. अगदी सेम स्ट्रक्चर बॅचचं त्यामध्ये फी स्ट्रक्चर आहे. अगदी माफक दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध आहे. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचंय, संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेले आहे. द विनर स्टडी ॲप, हे ॲप डाउनलोड करायचं आणि तात्काळ बॅच परचेस करायची. 100% तुम्हाला यावर्षी पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल, यात मात्र शंका नाही. चला जाऊया आलेल्या अपडेटकडे. अत्यंत महत्त्वाची असणारी ही प्रक्रिया संच मान्यता 2025-26 संदर्भात अगदी काय म्हटलंय, जिल्हा परिषदेचा यू टर्न, शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला तुर्तास ब्रेक. का ब्रेक लागलेला आहे, कोणती ती कारणं आहेत ती जाणून घेतोय आपण. धाराशिव जिल्ह्याची असणारी ही बातमी काय म्हटलंय, जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांचा 2025-26 संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया तुर्तास स्थगिती, म्हणजे त्या समायोजनास स्थगिती देण्यात आलेली आहे. शिक्षक विभागाने यापूर्वी जाहीर केले की वेळापत्रक रद्द केलं, म्हणजे एक वेळापत्रक दिलं गेलं होतं की एप्रिल महिन्यापासून साधारणतः त्यांचं समायोजन प्रक्रिया सुरू होणार होती. ती प्रक्रिया संपल्यानंतर जी काही आकडेवारी येईल, त्यानंतर बदली प्रक्रिया संपन्न होईल आणि आकडेवारी येईल ती भरती प्रक्रियेसाठी खुली करण्यात येत होती. परंतु ते वेळापत्रक रद्द केलं असून पुढील जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत ते प्रक्रिया थांबवण्यात आलेली होती. म्हणजे अत्यंत महत्त्वाची अशी बातमी. जिल्हा परिषद विभागाने 25 मार्च रोजी एक पत्रक काढलं होतं. ते पत्रकही मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने समायोजन प्रक्रिया चालणार आहे. समायोजनासंबंधी वेळापत्रक जाहीर केले. 27 ते 30 मार्च या कालावधीत तालुका आणि जिल्हा अंतर्गत स्तरावरती ही प्रक्रिया राबवली जात होती. 27 मार्च रोजी अतिरिक्त शिक्षकांची यादी देखील प्रसिद्ध केली होती आणि त्यावरती आक्षेप घ्यायला सुद्धा सांगितलं होतं. 28 मार्च रोजी आक्षेपी निकाली काढून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. 29 मार्च रोजी तालुका स्तरावर प्रत्यक्ष समायोजन होणार होते आणि 30 मार्च रोजी जिल्हा स्तरावरती प्रक्रिया राबवली जाणार होती. आता या संपूर्ण प्रक्रियेला काय दिलेला आहे, ब्रेक दिलेला आहे किंवा ती रद्द करण्यात आलेली आहेत, त्याची कारणं येईल त्या कालखंडामध्ये समजतील की बाबा काय अशी कारणं आहेत की जेणेकरून ही प्रक्रिया. आता हा मुद्दा आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे, जोपर्यंत ही प्रक्रिया संपन्न होत नाही तोपर्यंत पुढच्या कारवाईला अत्यंत विलंब लागतोय आणि ही ती कारणं आहेत. पुढं एकीकडे सर्व शिक्षकांच्या नजरा या प्रक्रियेकडे, साहजिकच आहे, जे टेट 3 ज्यांनी दिलेली आहे त्यांच्या नजरा या प्रक्रियेकडे लागल्या होत्या, कारण ही प्रक्रिया संपन्न झाली रे झाली की लगेच आपली भरती प्रक्रिया सुरू होणार होती.
27 मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनानुसार अचानक प्रक्रिया स्थगिती करण्यात आली. शिक्षण अधिकारी डॉक्टर रवींद्र खंदारे यांनी ही स्थगितीबाबत म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांनी ही अधिकृतरित्या हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले. आता ही जी प्रक्रिया का खूपच महत्त्वपूर्ण ठरते, कारण पुढच्या या कारवाईवरती त्याचा परिणाम होतोय. रिझर्वेशनची प्रक्रिया ही करण्यात आली होती अचानक स्थगित. म्हणजे विहित मुदतीत विज्ञान पदवीधर केलेल्या 250च्या वर शिक्षकांचे प्राथमिक शिक्षक या पदावरती रिव्हर्शन करण्याची प्रक्रिया हाती घेतली होती. मात्र ही प्रक्रिया अचानक यालाही स्थगिती देण्यात आली. आता हा मुद्दा याला थोडा अनुसरून वेगळा आहे, पण महत्त्वाचा आपल्यासाठी होतं की साधारणतः 29 मार्च पर्यंत सगळी प्रक्रिया चालू होणार होती, मार्च रोजी होणार होती आणि तालुका स्तरावरती समायोजन प्रक्रिया राबवली जाणार होती आणि याला ब्रेक लागताना दिसतोय. हे समायोजनाचं असणारं जी काही GR आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. त्याची कारणं आपल्याला काही दिवसात समजतीलच, परंतु एक आपल्यासाठी बातमी होते की जी विलंब लागण्याची कारणं आहेत ती अजूनच कुठेतरी रखडताना दिसत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया जाणून घेणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा अपडेट मी तुम्हाला वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून देतच असतोय. त्यामुळं आव्हान परत एकदा करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आणि माहिती कुठे आवडली असेल, तुमच्यासाठी उपयुक्त अशी ठरेल आणि अपडेटेड अशी असेल तर लाईक करायचंय. आणि परत एकदा आव्हान करतोय, बॅच सुरू झालेले आहेत, लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. चला विद्यार्थी मित्रांनो, मी थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट माहितीसह. गुड बाय अँड टेक केअर.